चॉकलेट चिप्सवर खर्च होणारे पैसे आता थेट बँकेत जमा होत आहेत. विशेष म्हणजे या बँकेचे ग्राहकही विद्यार्थीच आणि कर्मचारीही विद्यार्थी. अमरावतीच्या दाभा जिल्हा परिषद शाळेत सुरू झालेली झटपी दाभा स्मार्ट किड्स बँक विद्यार्थ्यांना बचतीसोबतच बँकिंग आणि डिजिटल व्यवहारांचे धडे देत आहे. AI आधारित सॉफ्टवेअरच्या मदतीने राबवला जाणारा हा अभिनव प्रयोग नेमका आहे तरी कसा, त्याबाबत माहिती आपण जाणून घेऊया. लहान मुलांना चिप्स, चॉकलेट, पाकिटबंद पदार्थ हे खूप जास्त आवडत असतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर सुद्धा दुष्परिणाम होतो आणि त्यांचा जो पैसा आहे त्याचा सुद्धा अपव्यय होतो. आता या समस्येवर किंवा या गोष्टीवर जर आळा घालायचा असेल तर नेमकं काय केलं पाहिजे, या संकल्पनेतून मला एक कल्पना सुचली की आपण शाळेमध्ये विद्यार्थी बचत बँक स्थापन केली पाहिजे. आणि त्यासाठी मी एक झिडपी दाभा स्मार्ट किड्स बँक शाळेमध्ये स्थापन केली, ज्यामध्ये सर्व व्यवहार जो आहे विद्यार्थ्याचा डिजिटल माध्यमातून चालतो. त्यासाठी एक मी AI च्या माध्यमातून बँकिंग सॉफ्टवेअर सुद्धा बनवलं आणि या बँकिंग सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या बँकेचा व्यवहार खूप छान चालतो. या बँकेचा व्यवहार जो आहे तो स्वतः विद्यार्थी करतात. विद्यार्थी स्वतः बँकिंगचं सॉफ्टवेअर जे आहे ते हाताळतात. प्रत्येक विद्यार्थ्यांना एक पासबुक सुद्धा देण्यात आलेलं आहे. त्यांना दैनंदिन जेव्हा एक बुधवार दिवस आम्ही आठवड्याचा निवडला आहे पैसे डिपॉझिट करणे किंवा विड्रॉल करण्यासाठी, त्यांच्यासाठी स्वतः एक स्लिप सुद्धा बनवली आहे जमा पैसे करण्यासाठीची. त्यांना विड्रॉल करायचं आहे ती सुद्धा विड्रॉल स्लिप बनवलेली आहे आणि या माध्यमातून त्यांना खऱ्या अर्थाने बँकिंगचा पूर्ण व्यवहार कळतो. त्यांचा अनुभवातून शिक्षण यामध्ये होत आहे, एक्सपिरियन्शियल लर्निंग त्यांना मिळत आहे. या साठी 5 विद्यार्थ्यांचे कर्मचारी सुद्धा नियुक्त करण्यात आलेले आहे. प्रत्येक आठवड्याला विद्यार्थी हे कर्मचारी बदलतात. ते सर्व वर्गाचे विद्यार्थ्यांना यामध्ये बँकिंग व्यवहार करण्यासाठी संधी मिळते. सोबतच या सर्व व्यवस्थापनावर, बँकेच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आमच्या सर्व शिक्षक मंडळीचं एक संचालक मंडळ स्थापन केलेलं आहे. त्यानंतर 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यातून एक विद्यार्थी निवड करून एक विद्यार्थ्याचं संचालक मंडळ सुद्धा स्थापन करण्यात आलं आहे आणि या संचालक मंडळाच्या माध्यमातून या व्यवहारावर सर्व नियंत्रण ठेवलं जातं. आता या उपक्रमाला माननीय सत्यम गांधी सर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी शाळेला भेट दिली असता शाळेच्या सर्व उपक्रमासोबतच त्यांना हे विद्यार्थी बचत बँकेचा उपक्रम खूप चांगला आवडला. त्यांनी हा उपक्रम इतर शाळांमध्ये सुद्धा स्थापन व्हावा असं त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक व्यवहारच नाही तर त्यांचा बँकेतील सर्व जे काही गोष्टी असतात ते कळतात. विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून फक्त साक्षरच नाही तर आपण आर्थिक साक्षर बनवू शकतो, जी 21व्या शतकामध्ये काळाची गरज आहे. या माझ्या उपक्रमासाठी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा घुगे मॅडम यांनी मोलाचे सहकार्य मार्गदर्शन केले. सोबतच शाळेचे शिक्षक श्री नाचनकर सर, सातपुते मॅडम, सोळंके मॅडम, मालोकर मॅडम या सर्व शिक्षक वृंदांनी मोलाचे सहकार्य या उपक्रमामध्ये केलेले आहे आणि पालकांनी सुद्धा यामध्ये खूप चांगलं सहकार्य दिलं आहे. त्यामुळेच या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी आम्हाला 3,400 रुपये जवळपास जमा झालेले आहे. म्हणजे उत्कृष्ट असा प्रतिसाद पालकांकडून सुद्धा मिळाला